अहो इकडे बघ, हे जय बाप्पा केलं ना असा, जय बाप्पा कसं केलं आपण तिथे जय बाप्पा केलं ना, कसं केलं जय बाप्पा, जय बाप्पा, जय बाप्पा. ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक मनापासून शुभेच्छा माझ्याकडून. सो आता काकू तर नाहीच आहे, मग आज सगळं क्लिनिंग वगैरे सगळं झालं आणि आता पूजा वगैरे करून घेते, त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी करते. चला, काल ना मार्केटमध्ये जाऊन मी ऑलरेडी अशी आणि ना सुगडे आणलेले, तर 2 एक आईचे आणि एक माझ्यासाठी असं, तर चिपटपट तो सगळं सामान ना मी इकडे घेऊन आली जिथं देवघर आहे तिथे. आणि पाटावरती ना 2 ॲक्च्युली मी सुगडं ठेवत असते, एक माझं आणि एक माझ्या सासूबाईंचं, कारण ते सुवासिनी गेलेले आहेत म्हणून. त्याच्यानं सगळ्यांना तांदळाचे रास वगैरे टाकून घेतली खाली आणि सगळ्या सुगड्यांना ना हळदी कुंकूने पूजा करून घेतली आधी. आणि काल जेव्हा सुगडं घ्यायला गेली तेव्हा त्या काकूंनी हळदी कुंकू वगैरे केलं, पण ते मला काही शूट नाही करता आलं इतकं. आणि व्हॉईस ओव्हर देते आहे कारण ना आवाज इतका येत नव्हता आणि बाहेर पण बाकीच्या गोष्टी काम चालू होतं सगळ्यांचं, त्याच्यामुळं म्हटलं व्हॉईस ओव्हरच देऊयात. आणि मग छान आहे ना दिवा वगैरे सगळं लावून घेतलं, सगळ्या सुगड्यांना ना छानपैकी ना इथं मी हळदी कुंकू लावून घेतलं. आणि हळदी कुंकू सगळं लावून झाल्यानंतर ना मग त्याच्यामध्ये ना कालची जी मी सुगडं आणलेले होते ते भरायला घेतले. आता सुगडांमध्ये बऱ्याचशा वस्तू असतात, जसं ऊस असतो, वालाची शेंग असते, वालाची शेंग असते, हरभरा असतो, गाजर असतात, ते बिब्याची जी फुलं असतात ना ते पण असतात. काल ना बिब्याची फुलं खूपच महाग होती. आता तुमच्याकडे कुठली त्याला काय म्हणतात मला माहिती नाही, असे काळेशे आणि गोड असे लागतात, ते खायला पण, ते खाल्लेले पण आहेत. तर त्याची ना कॉस्ट 5 रुपयाला एक होतं काल, तर एवढे महाग होते ना ते की बस कधी, पण ठीक आहे काय हरकत नाही, सणावाराला कधीतरी चालतं. तर आहे ना मग माझी सुगडं बसवून घेतली, त्याच्यानंतर आईचे असे सुगडं बसवून घेतले आणि छानपैकी ना मग याची मांडणी केली, गणपतीची मांडणीची तयारी केली. आणि इथे ना दिवा वगैरे लावून घेतला आधी, आणि दिवा वगैरे छान तेवत ठेवला. आणि मग त्याच्यानंतरच दिवा वगैरे लावून घेतला आणि मग त्याच्यानंतरच गणपतीची स्थापना केली. आणि त्याच्या आधी म्हटलं तिळगुळाचा जो नैवेद्य आहे तो ठेवून घेऊयात. गणपतीची स्थापना झाली, सुपारी वगैरे 1 रुपया वगैरे जे आहे ते झालं. आणि त्याच्यानंतर परत सगळ्या देवांना ना हळदी कुंकू लावून घेतलं, दिव्याला पण लावून घेतलं, आणि जे सुगडं वगैरे होते त्यांनाही लावून घेतलं, स्वतःलाही हळदी कुंकू लावून घेतलं. ॲक्च्युली मी तर साडी घालणार होते, पण ना मला स्वयंपाकाने सगळं मॅनेज नसतं झालं, पण म्हणून म्हटलं ना आज पिवळ्या कलरचा कुर्ता घालावा, कारण पिवळा कलर हा शुभ मानला जातो. आणि मी वाचलं पण होतं की संक्रांतीला ह्यावेळेस पिवळा कलर घातलेला चांगलं राहील म्हणून. आणि त्याच्यानंतर ना फुलं सगळ्या सुगड्यांना देवाला वगैरे सगळं वाहून घेतलं. आणि मग फायनली ना माझी पूजा झाली. धूप असं तांदूळ थोडेसे भाजून भिजत ठेवणार आहे, म्हणजे मग खीर छान होतं त्याची. आता इथे ना मी खिरीची तयारी करायला घेतली. पहिले तांदूळ वगैरे छान भाजून घेतले, कारण ना नेहमी ना शेवयाचीच खीर बनवत असते, पण म्हटलं चला आज तांदळाची खीर पण बनवूयात. तर कधी कधी छान लागते तांदळाची खीर पण. तोपर्यंत तांदूळ वगैरे भाजतात ते, तोपर्यंत म्हटलं पीठ वगैरे बेसनाचं काढून घेऊयात, कारण ना मी आधी तळणाचं करून घेणार होती आणि मग पोळ्या आणि खीर बनवणार होते, असं प्लॅन होता. आणि बेबी ना झोपला पण होता, पण म्हटलं चला तोपर्यंत जेवढं होईल तेवढं. आणि आंघोळ वगैरे न करताच ह्यावेळेस ना बेबी थोडा वेळ झोपून गेला, कारण रात्री तो काही लवकर, तुम्ही बघितलं असेल माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये, तो काही लवकर झोपला नव्हता. मग मी इथं ना भज्यांची तयारी पटकन करू. रूमवर 8:30ला आलो, रूम खाली. आणि मग ते जिथं तापायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये आधी ना कुरडया आणि पापड थोडेसे काढून घेतले. आणि मग त्याच्यानंतरच म्हटलं तोपर्यंत भज्यांचं पीठ थोडंसं भिजतं आहे, तोपर्यंत पटपट आहे ना कुरडया वगैरे काढून घेतलं. पाहिजे ह्या ज्या कुरड्या आहेत ना ह्या मला माझ्या बाहेरून आलेल्या आहेत, इतका छान फुगतात ना.
ज्या मी इथून विकतच्या घेतल्या ते अजिबात फुगत नव्हते, पण जेव्हा माझी वहिनींनी मला घरून ज्या कुरड्या दिल्या ना त्या इतक्या छान फुगतात आणि इतक्या पटापट फुगतात ना, मग त्याच मी आता अजूनही त्याच यूज करते आहे. आवडता ना बेबी पण झोपून गेला. आता माझं तळायचं झालं आणि फक्त पोळ्या राहिला आणि भात लावायचं. बाकीच्या गोष्टी आई आणणार आहे, कारण आज सरप्राईज आहे. तर माझी आई आणि वडील येतात ते आज, तर एका ठिकाणी जायचं आहे तर ते तुम्हाला नक्की लक्षात येईल आणि कुठे जाणार. वरून इकडे भात लावतोय थोडासाच. काय रे वरून सगळेच कामाला लागले आज. आज आपण ना या आमटीचा हे करून बघू, या याची आमटी करून बघू. बाजारात कोणती काय आमटी नाही, मग मी अगदी नावालाच करते. मग ती भातात याची ना तुरी काढायची ना. हो तुम्ही दोघं खावा, मी थोडीशी खाते. सुवासिनी रुपये तू भेटणार ती. कोणतं तिकडे चालू चहा आणि माझी इथे चालू आहे गरमागरम भाजी. कुठली बस भेटली? कोणत्या मार्गी? कुठल्या मार्गी आहे? हॅलो हा दादा, कुठल्या मार्गी येतात आहे? अरे बाप, ठीक आहे ना. कुठे पोहोचले? आणि किती वाजता लागली गाडी? हा ठीक आहे. ठीक आहे, चालेल दादा. चला, मध्ये आले करा तसा कॉल. चमचा टाकतात, चमचा कोणता? साधा चमचा कुठली? ठीक आहे. वरून ही पूर्ण नाही काढता येणार आपल्याला. हे मग यांचं म्हणणं आहे पूर्ण यूज करा. मग कर यूज करू, फिक्स खाऊ. अरे खाऊ ना, फक्त कॉन्सन्ट्रेट कर, जास्त पातळ नको कर. नाही नाही, मसाला आहे वरून, हा ते ठेवू शकतो. इथं ना मी पुरण जे शिजवलं होतं ना त्याचंही थोडंसं पाणी ठेवलेलं आमटीसाठी. आणि आम्ही मागच्या वेळेस ना भीमताडा जत्रेमधून ना एक रेडीमेड पॅक आणलं होतं, म्हटलं ट्राय करून बघूयात. तर त्याचा आज मुहूर्त लागला त्या पॅकेटचा. तो काळी आमटी जी आहे ती थोडीशी मी त्याचं जे लिक्विड होतं बॅगमध्ये त्याचं ती रेसिपी आज थोडीशी ट्राय केली आणि म्हटलं चला कशी होते बघूयात. तर हीच ती आमटी. वास तर खूप सुंदर येत होता. आमटी अशी म्हणजे डायरेक्ट बनते, पण मी त्याच्यामध्ये थोडंसं आपण डाळीचं पाणी पण टाकलं आणि असं आलं छान वाटतं. आमटी होते तोपर्यंत ना म्हटलं
पोळ्यांचं पीठ भिजत ठेवूयात, कारण बेबी पण उठवायचं आणि त्याची आंघोळ करायची आधी. सो चलो आधी त्याचं करून घेते आणि मग येते. 11:30 वाजले. बेबीची आंघोळ करून परत आले किचनमध्ये. पण ना बेबी काय झोपत नाही आहे, तर माहिती नाही किती वेळ तो झोपत नाही आहे. तोपर्यंत मला पोळ्या आणि खीर बनवून घ्यायची आहे. सो चला, खीर पण मी अगदी साधी सिंपलच बनवते पोळ्यांसोबत. तर पटपट बनवून घेते. तांदळाच्या खिरीसाठी ना मी जे भिजवलेले आहे, भाजून ठेवलेले जे तांदूळ होते ना त्याची अशी फाईन पेस्ट करून घेते. आणि त्याच्यामध्ये ना आता केवढी क्वांटिटी पाहिजे, कारण हा शेवटी भातच असतो म्हणजे तांदूळ, तर क्वांटिटीच्या हिशोबानेच आपल्याला हे करायचं असतं. खिरीमध्ये ना असे थोडंसं खोबरं फिरून पण टाकते. म्हणजे ही ॲक्च्युली माझ्या आईची पद्धत आहे, तशी बनवते मी. त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि खोबरा. थोडंसं गरम पाण्याची गरज पडेल आपल्याला, तर छान करून घेतो. गरम पाण्यामध्ये टाकायचं आता दूध. तुम्हाला किती क्वांटिटी बनवायची त्या हिशोबाने दूध जाईल. माझी खीर वगैरे सगळं झालं आणि ती तोपर्यंत ना थोडीशी आटवून द्यायची, कारण तांदळाची खीर आहे तर भात शिजायला थोडासा वेळ लागतो जरी आपण भिजवून फिरून घेतलं तरी. आणि मी जे पीठ भिजवलं होतं, भिजत ठेवलेलं होतं मळून, ते इतकं सॉफ्ट होऊन गेलं आपलं साधं गव्हाचं पीठ. आणि मग आहे ना त्याला छान असं ना परत हे करून घेतलं आणि मग लगेच ना पोळ्या करायला घेतल्या. सो चला
पोळ्या तर होतं ते व्यवस्थित, आणि पटपट म्हटलं ना सगळ्या पोळ्या करून घेत, आणि वरून मला तिकडे साईड बाय साईड चिडत होता की तुला पोळ्या जमत नाही वगैरे वगैरे. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, कारण मी ना कधीतरीच करत असते आणि आपण अशा सणावारालाच बनवतो, म्हणून तो मध्ये येऊन ना मला चिडत होता. तर म्हटलं चला पोळ्या वगैरे छान पटपट करून घेऊयात, आणि नैवेद्य पण बनवायचे पोळ्यांचेच, आणि आईच्या फोटोसाठीही नैवेद्य. त्याची पूजा पण झाली, सगळं आवरलं, पूजा वगैरे झाली, आईची पण पूजा झाली तिकडे, आणि तुळशीची पूजा झाली, सुगडांची पूजा वगैरे सगळं आवरलं. आओ इकडे बघ, आओ इकडे बघ, हे जय बाप्पा केलं ना, असा जय बाप्पा कसं केलं आपण तिथे, जय बाप्पा केलं ना, कसं केलं जय बाप्पा, जय बाप्पा, जय बाप्पा. तर आता फक्त जेवणं राहिलेत, आणि जेवणं झाले की मग झालं सगळं, मग पॅक करायला वगैरे घेईल. तर जाणार आहोत एका ठिकाणी, ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेलच. आओ इकडे बघ. हा ब्लॉग मी इथे सेंड करते, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आवडलं असेल तर नक्की कमेंट्स करा, आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडनं आणि आऊकडनं. सो चलो बाय बाय.